उन्हाळी कांदा लागवड करताना शेतकऱ्यांना सर्वात मोठा हाच प्रश्न पडतो की खताचा बेसल डोस कोणता टाकावा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की आपण कांद्याला खताचा बेसल डोस हा कोणता टाकू शकतो। आजकाल आपण बघतोय की खतांच्या किमती इतक्या वाढल्या आहे आणि त्यातल्या त्यात बाजारभावाची काहीच शाश्वती नाही। याच्यामुळे योग्य खर्चामध्ये स्वस्तात मस्त असा बेसल डोस आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर कृपया करून चॅनल सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, कांद्याला सुरुवातीच्या अवस्थेत खत व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे, कारण सुरुवातीच्या अवस्थेत आपण जे खत व्यवस्थापन करतो याच्यावरच आपल्या कांद्या पिकाची पुढील वाढ ही अवलंबून असते। बेसल डोस देताना स्फुरद आणि पालाश हे सुरुवातीच्या अवस्थेतच देणे खूप गरजेचं आहे, कारण ही दोन अन्नद्रव्ये अशी आहे की ते पिकाला लागू होण्यास साधारण 25 ते 30 दिवस लागतात। त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेत जर का ही आपण अन्नद्रव्ये दिली तर पिकाची चांगली जोमदार वाढ होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज जे कॉम्बिनेशन मी खताचं बनवलं आहे ते एकदम स्वस्तात मस्त बनवलं आहे। याच्यामध्ये आपण NPK सोबत एक बुरशीनाशक, कीटकनाशक आणि टॉनिकचा देखील वापर केला आहे आणि हे सर्व कॉम्बिनेशन आपण 4 ते 4.5 हजारामध्येच बनवलं आहे। काही शेतकरी असे आहे की ते कांद्याला बेसल डोसमध्ये 7-7, 8-8 हजार रुपये खर्च करतात आणि त्या हिशोबाने जर का आपण बघायला गेलं तर मी जे कॉम्बिनेशन बनवलं आहे हे त्या हिशोबाने सर्वात स्वस्त आणि खूप चांगले रिझल्ट देणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये वापरायचं आहे NPK 15-15-15 15-15-15 हे बॅलन्स न्यूट्रिएंट आहे। याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश हे एक समान आहे। यासोबत आपल्याला वापरायचं आहे बेनसल्फ 10 किलो। आता बेनसल्फ हे एक बुरशीनाशक म्हणून देखील काम करणार आहे, तसंच पिकाला जे पोटॅश आहे ते अवेलेबल करून देण्याचं काम हे सल्फर करत असतं। कांद्यामध्ये तिखटपणा आणण्याचं देखील काम हे सल्फर करत असतं। तसंच कांद्याची जी साठवणूक क्षमता आहे ती देखील सल्फरमुळे खूप चांगली वाढते। यासोबत आपल्याला मायक्रोरायझा वापरायचा आहे। मायक्रोरायझा हे पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढण्यास मदत करणार आहे, तसंच पातींची संख्या देखील वाढणार आहे। पिकाला फॉस्फरस अवेलेबल करून देण्याचं काम देखील मायक्रोरायझा करतं। थोडक्यात बघायला गेलं तर मायक्रोरायझा हे एक टॉनिक म्हणून आपल्या इथं काम करताना बघायला भेटणार आहे। तर याचा वापर करताना आपल्याला एकरी 4 किलो मायक्रोरायझा वापरायचा आहे। आणि अजून याच्यासोबत आपल्याला एक कीटकनाशक म्हणून आपल्याला निंबोळी पेंटचा वापर करायचा आहे। निंबोळी पेंट हे ज्या ठिकाणी कांद्यामध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणावर होतो तिथे एकदम चांगलं काम करणार आहे। पाथींमध्ये कडवटपणा आणणार आहे आणि थ्रिप्सचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी करण्यास मदत करणार आहे। सोबतच जे हुमणी अळूचा प्रादुर्भाव जर का आपल्या पिकामध्ये, आपल्या कांद्यामध्ये दिसत असेल तर तो देखील संपवण्याचं काम निंबोळी पेंट करणार आहे। निंबोळी पेंटचा आपल्याला वापर एकरी 100 किलो करायचा आहे। आता मी जे कॉम्बिनेशन सांगितलं त्याच्यामध्ये 15-15-15 1.5 बॅग, बेनसल्फ 10 किलो, मायक्रोरायझा 4 किलो आणि निंबोळी पेंट 100 किलो ही सर्व खते आपल्याला 4 ते 4.5 हजारापर्यंत उपलब्ध होतील। जर हे कॉम्बिनेशन आपल्या कांदा पिकामध्ये आपण बेसल डोस म्हणून वापरलं तर आपले खूप सारे पैसे वाचणार आहे। त्याच हिशोबाने आपल्याला रिझल्ट देखील त्या प्रमाणात भेटणार आहे, खूप चांगले रिझल्ट भेटणार आहे। जर का तुम्हाला तुमच्या कांदा पिकामध्ये काही समस्या असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला खूप शेअर करा आणि अजून आम्हाला सबस्क्राईब नाही केलं तर कृपया करून सबस्क्राईब करा। धन्यवाद।